सकाळी पटकन फ्रेश झाले आणि इथं स्वयंपाक करायला घेतले. कारण म्हणलं चला आज आम्हीच होतो जेवायला, मी आणि पोरी. आई जाणार होत्या, त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाची पूजा होती तिथे. तर म्हणलं तर आई नाही आहेत आणि सिलेंडरची बचत तर झाली पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे आता सिलेंडर भरपूर महाग झाला आहे आणि आता सिलेंडरचा नियम पण निघाला आहे की पहिला सिलेंडर बुक केल्यानंतर 25 दिवस झाल्याशिवाय सिलेंडर काही भेटत नाही आहे. त्यामुळे बुकिंग आधी करायचं, OTP आल्याशिवाय सिलेंडर दिला पण जात नाही. त्यामुळे सिलेंडरची मारामारी खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. त्यामुळे म्हणलं चला आता चौघ जण तर म्हटलं बटाट्याचा पराठा करून घेऊया. त्यासाठी ते मी कणिक मळून घेतली, भाजी पण तयार करून घेतली. कारण जे काय करायचं होतं ते मला पटपट करायचं होतं. कारण सिलेंडरची बचत करणं सध्या खूप गरजेचं झालेलं आहे. म्हणून मग इथे मी बटाट्याचे पराठे जे आहेत ना ते व्यवस्थित भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर जसं आपण पुरणपोळी लाटतो ना तसा उंडा करून त्यामध्ये बटाट्याचं जे होतं सारण ना ते भरून घेतलं आणि त्यानंतर इथे मी पराठे लाटून घेतले. आणि तोपर्यंत लाईट नव्हती, कारण लाईट आल्यानंतर मला बाकीची पण बरीच काम होती. चिक वगैरे काढायचं होता. चिक कसा काढायचा ह्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. कारण घरगुती पद्धतीने मी चिक काढलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा ID ला पण फॉलो करा. त्यानंतर इथे मी सगळे जे काय आहेत ना ते पराठे बनवून घेतले. रेसिपी खूप सोपी आहे, जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा, मी ती पण तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर झालं असं की आम्ही आमच्यापुरते पराठे केले आणि तोपर्यंत लाईट आली. मग म्हणलं आता चला बाकीचं थोडंसं कणिक राहिलं होतं आणि भाजी राहिली होती ती साईडला ठेवून देऊया. आणि म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आईंचं पूजेला जाणं कॅन्सल झालं, त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी चपात्या केल्या आणि भाजी केली, थोडासा खिचडी भात लावला आणि त्यानंतर मग इथं आम्ही जेवायला घेतलं आणि मस्त असं खिचडी भात झाला होता. साधा सोपाच केला होता. मुगाच्या डाळीची खिचडी पण खूप छान झाली होती, कारण त्यावरनं जास्त कोथिंबीर मी पेरली होती. आणि जेवण झालं, भांडी वगैरे झाली, संध्याकाळचं सगळं आवरलं आणि त्यानंतर राजवी म्हणली माझ्या इथं मम्मी अभ्यास घे. आता आम्ही अभ्यास करायला बसलो, म्हणले आम्हाला पण काहीतरी लुडबुड केली पाहिजे, येऊ नाही तर न येऊ पण आम्ही वही पेन्सिल सगळं घेऊन बसतो. आणि जिजा पण आमच्याबरोबर अभ्यास करायला बसली. मग मी माझं जे काही लिखाण होतं ते केलं, राजवीचा थोडा अभ्यास घेतला. तोपर्यंत जिजाने इथे रेषा मारायला सुरुवात केली ज्या की आम्हाला येतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.